नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की भैरवीचा ऑफिसच्या कामासंदर्भात फोन कॉल चालू असतो. तेवढ्यात आतून राधावहिनी ह्या भैरवीला आवाज देत बाहेर येतात. आता राधावहिनीचा आवाज ऐकताच भैरवी पटकिनी फोन कट करते आणि ती उठून बादली ती कपडे वर खाली करायला लागते. राधावहिनी बाहेर येतात आणि बघतात की सगळी कपडे धुवून झालीत. ते म्हणतात की हे काय, सगळी कपडे धुवून पण झाली? तर भैरवी म्हणते की हो, कपडे धुवून पण झाले आणि माझे आवरून पण झालं. राधावहिनी म्हणतात, मला आवाज नाही आला, भनक सुद्धा नाही लागली. तर भैरवी म्हणते, ते तुम्ही ध्यान करत होतात ना, म्हणजे ते नॉईज कॅन्सलेशन होतं ना ध्यान करताना, तल्लीन होतो ना माणूस. दोनदा मी आले होते तुमच्या खोलीत तरी कळालं नाही तुम्हाला, बघा म्हणजे. राधावहिनी म्हणतात की हे कुठे गेलेत? भैरवी म्हणते ते देवळात गेलेत, येतीलच आता बघा. मी म्हणलं होतं ना तुम्हाला की रमला होता तुम्ही, तुम्हाला कळलं पण नाही ते कधी गेले ते. राधावहिनी म्हणतात, हां बाई, अशीच असते देवाची भक्ती. पुढे ते बादलीकडे बघत म्हणतात की ही कपडे अशीच ठेवणार आहेस का? भैरवी म्हणते, नाही नाही, आता एकदम असं कडक उन्हामध्ये वाळत घालणार आहे गच्चीवरती. राधावहिनी म्हणतात की हां, असं झटकून झटकून वाळत घाल, नाहीतर चुना पडता कामा नाही, वास येतो ग. साजरं वाळलं नाही ना तर कपड्यांचा वास येतो. जा आता वरती. तर इकडे संयमी रियांशला म्हणत असते की अरे आमच्याकडे 2 गेस्ट आलेत यार, कम्प्लिटली मॅड आहेत. रियांश म्हणतो, माहितीये, तुझे रिलेटिव्ह तुझ्यासारखेच असणार ना. संयमी म्हणते, बोर नको करूसा, मी आधीच घरी पकलीये. रियांश म्हणतो, का? संयमी म्हणते, अरे प्रत्येक गोष्टीत त्यांचा काहीतरी से असतोच. मावलं तर ते इतके कामाला लावतात ना, खूप इरिटेट झाली आहे बिचारी. रियांश म्हणतो, मग तू का नाही हेल्प करतेस माऊला? संयमी म्हणते, आर यू मॅड, मी आता कॉलेजला पळतीये. रियांश म्हणतो, कॉलेजला? अजून कॉलेज सुरू पण झालं नाही आणि तू तिथे जाऊन काय झाडणार आहेस का? संयमी म्हणते, मी काही करण पण मी घरात बसणार नाहीये. रियांश म्हणतो, बरं चल, मी पण येतो कॉलेजला, मला दाखव तुझं कॉलेज. संयमी खुश होऊन म्हणते, खरंच? रियांश म्हणतो की हा, मुंबईतील कॉलेज पाहिली नाही येत ना मी, दाखव ना मला, चल. असं म्हणत आता हे दोघं जण बाईकवरून कॉलेजला जातात. तर इकडे अनिश हा कामावरून येतो आणि तो भैरवीला म्हणतो की भैरवी, काय सिच्युएशन आहे, ऑल इज वेल? भैरवी म्हणते की त्या ध्यानाला बसलायत आणि डुलतायत आणि ते गेलेत देवळामध्ये आणि मी इथं काम करते. अनिश म्हणतो, आणि ते कपडे? भैरवी म्हणते की हो, झालं त्याचं. अनिश म्हणतो, म्हणजे एवढे कपडे तू एकटीने धुतलेस? भैरवी म्हणते, नाही रे, बाबांनी हळूच ईश्वर काकाकडून धुवून आणले त्यांच्या वॉशिंग मशीनमधून. अनिश म्हणतो, व्हॉट, बाबांनी? कमाल आहे. भैरवी म्हणते की आय नो, कधी कधी छान वागतात ते माझ्याशी, मग मी पण चांगलं होण्यासारखं वागते. अनिश म्हणतो, याची सवय करून घेऊ नकोस, कारण जेव्हा जायची वेळ येईल ना तेव्हा तुलाच प्रॉब्लेम होईल. असं म्हटल्यावरती आता भैरवी नाराज होते आणि ती या गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे अशोक मामा नवीन नोकरीसाठी आता समुपदेशन केंद्रामध्ये आलेले असतात. तिथे पाटी लिहिली असती, सौदामिनी घटस्फोट समुपदेशन केंद्र. आता हे वाचून अशोक मामा हसायला लागतात आणि स्वतःशीच म्हणतात की आतापर्यंत लग्न आणि संसार यांचा समुपदेश ऐकला होता, आता तर घटस्फोटाचा पण समुपदेश आलाय. काय हल्लीची लोक फॅड काढतील काही समजत नाही. पुढे अशोक मामा सौदामिनीच्या केबिनमध्ये जातात आणि म्हणतात की मी आय कम इन मॅडम? तर ही सौदामिनी बाई तिच्या कामामध्ये फार बिझी असते, ती अजिबात अशोक मामाकडे पाहत नाही आणि म्हणते की या. तर आता आतमध्ये अशोक मामा आल्यावरती ते विचारतात की सौदामिनी, सुरू आपणच ना? यावरती ही सुरूबाई स्वतःचं काम करत अशोक मामाकडे न बघता मोठ्यानेच म्हणते की बाहेर पाठी वाचली ना? अशोक मामा म्हणतात की हो वाचली. सुरूबाई म्हणतात, तरी विचारताय? अशोक मामा म्हणतात, नाही, ते आपलं एक फॉर्मॅलिटी म्हणून. सुरूबाई म्हणतात की बसा. आता अशोक मामा बसतात आणि ते स्वतःचंच नाव स्वतःहून सांगतात की मी अशोक माजगावकर. तर सुरूबाई त्यांच्या नावाकडे दुर्लक्ष करत विचारतात की अनुभव किती वर्षाचा आहे तुम्हाला? अशोक मामा म्हणतात की 35 वर्ष, क्लास 1 ऑफिसर. सुरूबाई म्हणतात की अहो लग्नाचा? अशोक मामा म्हणतात की 40 वर्ष क्लास 1 नवरा होतो मी. सुरूबाई म्हणतात की म्हणजे घटस्फोटाचा अनुभव नाही. अशोक मामा म्हणतात की अहो तो येऊ नये म्हणून तर कष्ट केले ना, यावा म्हणून नाही. सुरूबाई म्हणतात की हे बघा, आपल्याकडे घटस्फोटाला उत्सुक असलेली जोडपीच येतात. आता असं म्हटल्यावरती अशोक मामा हसायला लागतात आणि हसतच म्हणतात की घटस्फोट घ्यायला उत्सुक? अहो लोक सायन्स कॉमर्स घ्यायला उत्सुक असतात असं मी ऐकलंय, पण हे घटस्फोट घ्यायला पण उत्सुक असतात हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. असं म्हणत अशोक मामा फार हसू लागतात. तर ही सुरूबाई अशोक मामांकडे रागाने पाहू लागते. अशोक मामा स्वतःचं हसणं कंट्रोल करतात आणि म्हणतात की बरोबर, करीन ना, मी सगळं काम करील, सगळं बरोबर करीन. आपल्याकडे आलेली जोडपी ना ही हसत हसत आपापल्या घरी जातील. सुरूबाई म्हणतात की ठीक आहे, हे बघा माझी कोर्टमध्ये केस सुरू आहे. अशोक मामा म्हणतात की काय, घटस्फोटाची? सुरूबाई म्हणतात की काय?
अशोक मामा म्हणतात, नाही म्हणजे कसली केस सुरू आहे? सुरुबाई म्हणतात, ती कसली का असना ते जाऊ द्या, पण मला या आठवड्यात रोज लवकर जावं लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला इथे पूर्ण वेळ थांबावं लागेल. जमेल? अशोक मामा म्हणतात की नाही, माझ्याकडे पाहुणे आलेत ना. मग सुरुबाई म्हणतात की जमेल की नाही? अशोक मामा म्हणतात की नाही, ते उद्यापर्यंत आहेत ना. सुरबाई परत एकदा म्हणतात, जमेल की नाही? अशोक मामा म्हणतात, ते उद्या सांगेन मी. सुरबाई मोठ्या आवाजातच म्हणतात की जमेल की नाही? नेमक्या प्रश्नांची नेमक्या शब्दात उत्तरं द्यायची. जास्त बोलणं हा विचारांचा गोंधळ असतो, कळलं? अशोक मामा म्हणतात की हो कळलं. उद्यापासून येईन ना मी. सुरबाई म्हणतात की उद्यापासून? अशोक मामा म्हणतात, बरं जाऊ? सुरबाई म्हणतात, दुपारी जा. अशोक मामा म्हणतात, जाऊ? सुरबाई म्हणतात की दुपारी जा. अशोक मामा परत एकदा म्हणतात, जाऊ? तर सुरुबाई त्यांच्याकडे पाहायला लागतात. अशोक मामा म्हणतात की नाही, नेमक्या प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हटलं ना तुम्ही, म्हणून नेमक्या शब्दातच म्हटलं, जाऊ? सुरुबाई म्हणतात की निघा आता. अशोक मामा बाहेर येतात आणि म्हणतात की बरं आहे, आता नेमकी घरी काय गोंधळ घालून ठेवला असेल ना कुणास ठाऊक. तर इकडे घरी भैरवी ही सोफ्यावरती झोपलेली असते. राधाबाईनी तिथे येतात आणि ते तिला असं झोपलेलं पाहून म्हणतात की उठ उठ, हा दिवसाढवळ्या अशी झोपलीस, अगं असं दिवसाढवळ्या झोपलेलं बरं दिसत नाही, अवदसा येते घरामध्ये, उठ उठ. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि तो म्हणतो, काय झालं? राधाबाईनी म्हणतात की अरे बघ ना, ही कशी झोपून राहिली आहे दिवसाढवळ्या. अनिश म्हणतो, मामी अहो ती रात्री खूप काम करत होती, रात्री उशिरा झोपली ती. राधाबाईनी म्हणतात की आता नवऱ्यानेच बायकोला डोक्यावरती घेतलंय तर आम्ही काय बोलणार? बरं अनिश, माझ्यासोबत येतो का रे बाजारात? ते लग्न आहे ना, आहेर घ्यायचंय मला. अनिश म्हणतो, बरं ठीक आहे येतो. पुढे अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी, आम्ही जरा बाजारात जाऊन येतो. भैरवी म्हणते की हो जा, सगळ्यांनी बाहेर जा, मी घरात एकटी थांबते. त्यानंतर पुढे अनिश आणि राधाबाईनी हे बाहेर बाजारात चाललेली असतात. समोरून प्रिया येते आणि ती म्हणते की हॅलो आंटी, गुड मॉर्निंग, कशा आहात? राधाबाईनी तिला पाहून खुश होतात आणि म्हणतात की मी चांगली आहे. काय त्या दिवशी लईच दंगा झाला ना, मी तुला म्हटलं होतं की मी तिला दाखवते, मी तिला पाहते, पण काय करू अगं, माझी सून निघाली, आली या भोगाशी, आता काय? अनिश म्हणतो की काय झालं त्या दिवशी? प्रिया विषय बदलतच म्हणते की आंटी, मी काय म्हणते, आपण अशा गोष्टी विसरून जाऊयात. मी ना ते सगळं सोडून दिलं, तुम्ही पण सोडून द्या. राधाबहिणी म्हणतात की वा, याला म्हणतात संस्कार. ये ना कधी घरी, बसून चहा पिऊ सोबत. प्रिया म्हणते की ओके, कधी येऊ? राधाबहिणी म्हणतात की आहे मी अजून एक दिवस. प्रिया म्हणते एकच दिवस? आंटी तुम्ही थोडे दिवस अजून राहा ना. राधाबहिणी म्हणतात नाही बाई, कायची राहते आता, मी काम होतं म्हणून आले होते मुंबईत, पुढच्या वेळेला 8 दिवस राहील चांगली. प्रिया म्हणते ओके, मग मी आता येऊ घरी? अनिश पटकिनी म्हणतो की नको, आता मी बाहेर शॉपिंगला जातोय ना मार्केटमध्ये. प्रिया म्हणते की ओ दॅट्स ग्रेट, मग मी येते ना हेल्प करायला, लेट्स गो. अनिश म्हणतो नाही नाही, काही गरज नाहीये, मी आहे ना सोबत, थँक्यू. प्रिया म्हणते कूल, बाय द वे आंटी, आपण भेटूया परत, बाय. असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. राधाबाईनी अनिशला म्हणायला लागतात की बघ काय साजरी पोरगी आहे, पुरीच्या जातीनं ना असं असावं, हसून खेळून राहायचं, नाहीतर तुझी बायको घुमी, घुमीच्या घुमीचे, अजिबात कोणाशी बोलत नाही. माणूस जगतो कशासाठी रे? घरच्या लोकांसाठी ना, घरच्या लोकांशीच बोलू नाही तर काय उपयोग? असं ह्या बडबड करत तिथून जातात. त्यानंतर इकडे भैरवी ही स्वयंपाक करता करता ऑफिसचं काम देखील करत असते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. भैरवी जाऊन दरवाजा उघडते तर समोर किशाभाऊ असतात. ते भाजी घेऊन आलेले असतात. ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की सुनबाई, आज माझ्याच येऊन गेली बघ, पहा मी काय आणले, फर्स्ट क्लास मेथीची भाजी. भैरवी म्हणते की अहो भाजी कशाला आणली, मी भाजी केली ऑलरेडी. किशाभाऊ म्हणतात राहू दे ना, त्याला काय होतंय, एक काम कर, आज ना हीच भाजी कर. भैरवी डोकं खाजवते आणि म्हणते की ही मेथीची भाजी कशी करतात? पुढे ती म्हणते की ते ना संयमीला आवडत नाही मेथी. केशवभाऊ म्हणतात की अगं मी तुला सांगतो तशी भाजी कर, मग बघ सगळं कसं जमतंय की नाही ते. काय करायचं, मिरची आणि लसणाची चरबळीत फोडणी घालून दे, मग बघ कसं जमतंय तुला ते. जमेल ना तुला? तू तर सुगरणच झाली म्हणून समज. तर भैरवी बळच होकारार्थी मान हलवते. किशाभाऊ म्हणतात की बस सुनबाई, आमची कॉमेडी कुठे गेली, म्हणजे आमची कॉमेडी बायको कुठे आहे हा? भैरवी म्हणते की त्या आहेराच्या खरेदीला गेल्यात. किशाभाऊ म्हणतात की तरीच विचार करून राहिलो मी की घर एवढं शांत कसं. जाऊ दे जाऊ दे, तू जा स्वयंपाक कर. असं म्हटल्यावरती भैरवी जायला लागते. किशाभाऊ तिला म्हणतात की थांब थांब, मला ना एक फक्कड चहा बनव, आलं टाकलेलं, आणि त्याच्याबरोबर ना साजूक तुपातला एक मस्त फर्स्ट क्लास शिरा पण बनव. पुढे किशाभाऊ म्हणतात की आणि ऐक, मला ना ह्या भाजीबरोबर आहे ना गरमागरम ज्वारीची पण भाकरी लागते, जमेल ना तुला? भैरवी तोंड वाकडं करत म्हणते अजून काय? किशाभाऊ म्हणतात की नाही, एवढंच कर, तुला हे जमलं ना तर मज्जाच मज्जा आहे. तर इकडे अशोक मामा ऑफिसमध्ये बसून तिथल्या फायली वाचत असतात.
तेवढे तिथं एक जोडपं येतं आणि ते म्हणतात, "मी आय कम इन सर?" अशोक मामा पटकन फाईल ठेवून देतात आणि त्यांना आत बोलवतात. हे दोघं जण म्हणतात, की "सर, सौदामिनी सुरू मॅडम आहेत का?" अशोक मामा म्हणतात, की "त्या नाही आहेत, पण मी आहे. मी अशोक माझगावकर, त्यांचा असिस्टन्स. वयावर जाऊ नका, पण मी त्यांचा असिस्टन्स आहे. काय नाव आहे तुमचं?" त्यातला हाईसा म्हणतो, की "मी सिद्धार्थ करिंदीकर आणि ही माझी." तर ही बाई नाव सांगते, की "माझं नाव नीता करिंदीकर. खरं तर आता मी पुन्हा नीता देशमुख लावतीये." अशोक मामा म्हणतात, की "अच्छा, म्हणजे तुम्ही नीता देशमुख, तुमचं माहेरचं नाव आहे का?" नीता म्हणते, की "हो, मला करिंदेकर आडनाव नकोय, आम्हाला घटस्फोट हवाय." अशोक मामा म्हणतात, की "घटस्फोट अजून घ्यायचा आहे ना, मग आत्ताच घेतल्यासारखं काय बोलताय? बसा बसा." असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण बसतात. तर दुसरीकडे किचनमध्ये भैरवी स्वयंपाक करता करता तिच्या ऑफिसचं पण काम करत असते. आता हे दोन्ही काम करत असताना तिच्या पारा नाकी नऊ आलेली असतात. ती रागातच फोनवरती म्हणते, की "एकदा म्हटलं ना, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. या सगळ्यामध्ये माझी भाजी जर करपली ना, तर जीव घेईन मी तुमचा. ठेवा फोन." असं म्हणत ती पटकिनी फोन ठेवते. तर पाठीमागून किशाभाऊ हे पावलं मोजत येतात आणि भैरवीला म्हणतात, की "सुनबाई, घरातल्या आतल्या टोकापासून इथपर्यंत ना 305 पावलांचं घर आहे तुझं." भैरवी म्हणते, "मग?" किशाभाऊ म्हणतात, की "नाही, वेणूताईला वाटलं असेल ना बा, की आपण एवढ्या मोठ्या घरात राहायचो माहेरी, इथे कुठे खुराड्यात आलोय राहायला. तुला सांगतो सुनबाई, मला ना रात्रभर झोपच आली नाही." भैरवी म्हणते, की "का?" किशोरभाऊ म्हणतात, की "अगं, ते तुझ्या शेजारचे घरामध्ये 12:30-1 वाजता टीव्हीचा मोठा आवाज करून बसलेत. तुमच्या शहरातल्या घरांमध्ये ना हेच मला पटत नाही बघ. अगं, रात्र कशासाठी असते? झोपायला की नाही? मग शहरातली लोकं टीव्ही लावून जागरण का बरं करतात आणि दुसऱ्याला पण त्रास देतात?" भैरवी म्हणते, की "हो, मी सांगते सातपुत्यांना, रात्रीचा टीव्ही लावत जाऊ नका, ओके?" किशोरभाऊ म्हणतात, की "आणि मला एक सांग, तुझ्या घरातले संडास असं काय?" भैरवी आश्चर्याने म्हणते, की "असं म्हणजे?" किशोरभाऊ म्हणतात, "अगं, घराच्या सेंटरमध्ये. आमच्याकडे ना पर्साकडे जायचं, एकदम बाहेर, घरात नाही." भैरवी म्हणते, "आता मुंबईत असंच असतं." किशोरभाऊ म्हणतात, की 5-7 खोल्या बांधायच्या ना अजून, त्याला काय होतंय? तुमच्या घरातली 4 माणसं जर इकडे-तिकडे पळाली ना, तर एकमेकांवर आपटतील. हे कसलं घर? सूनबाई, आमच्याकडे येऊन बघ, प्रशस्त घर, एवढी मोठी पडवी, झोपाळा, पाठीमागे अंगण. तुमच्या शहरातल्या लोकांना काय कळणार आहे सुख? तुमच्यासारख्या शहरातल्या लोकांना काय कळणार आहे सुख कशात असतं ते? तुम्ही पैसे कमवायला बाहेर असता जास्त वेळ आणि घराचा वापर कशाला करतील मग? झोपायला ना फक्त. आता घरात झोपलं काय आणि गोट्यात झोपलं काय? एकूण एकच." तर इकडे हे जोडपं अशोक मामांना त्यांच्या तक्रारी सांगत असतात. सिद्धार्थ म्हणतो, "अहो, ही सारखी म्हणत असते, परदेशी चला, परदेशी चला. कसं घेऊन जाऊ मी हिला?" नीता म्हणते, "त्यात काय अवघड आहे? अहो, हल्ली आपल्याकडे सुट्टी लागली की परदेशात जातात ना." अशोक मामा नीताला म्हणतात, की "हां, हे बरोबर आहे हां." नीता म्हणते, "अहो, याला पैसेच खर्च करायचे नाहीयेत, बाकी काही नाही." सिद्धार्थ म्हणतो, की "अहो, हे कसं असं बरोबर असू शकतं? अहो, मी माझ्या नोकरीत एवढाच खर्च करू शकतो. आणखीन किती आणि कसा खर्च करू?" तर इकडे भैरवी ही किशाभाऊंना म्हणत असते, की "अहो मामा, तुम्हाला कल्पना आहे का? मुंबईत राहण्याचा खर्च केवढा असतो? प्रचंड कॉस्ट लाईफ लिव्हिंग आहे इथे. पण तरीसुद्धा माणसं येतात, कशीबशी दातेवाटीनं राहतात. कारण मुंबई कधीच कोणाला उपाशी ठेवत नाही." किशोरभाऊ म्हणतात, की "म्हणजे पोटाची खळगी भरते म्हणून या खुराड्यात येऊन राहायचं आणि भरल्या पोटी सुखाची झोप येत नाही, तर मग उपयोग काय?" तर दुसरीकडे नीता ही अशोक मामांना म्हणत असते, की "काय, पोट भरलं म्हणजे सगळं झालं का?" अशोक मामा म्हणतात, की "नाही, नाही, म्हणजे बरोबर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे." नीता पुढे म्हणते, की "यापेक्षा मग खेड्यात जाऊन राहा ना." तर दुसरीकडे भैरवी ही किशाभाऊंना म्हणत असते, "कारण की इथे आमच्या शिक्षणाची चीज होते. इथे आम्हाला उत्तम कामाची संधी मिळते आणि त्याचा उत्तम मोबदला सुद्धा मिळतो. मला सांगा, तुमच्या खेड्यात राहून इतके पैसे मिळणार आहेत का?" तर इकडे सिद्धार्थ हा नीताला म्हणत असतो, की "अगं, 4 पैसे कमी मिळाले तर हरकत काय आहे?" अशोक मामा म्हणतात, की "बरोबर आहे." पुढे सिद्धार्थ म्हणतो, की "अगं, कित्येक माणसं बेताच्या परिस्थितीत राहून सुद्धा आनंदी राहतात. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधतात. एकमेकांसाठी ॲडजस्टमेंट करतात." तर दुसरीकडे भैरवी ही किशाभाऊंना सांगत असते, की "आमची स्वप्न ही मोठी आहेत मामा. त्याच्यासाठी किंमतही चुकवायला आम्ही तयार असतो. तुम्ही पहिल्यांदाच आयुष्यात मुंबईमध्ये आलात. मी जग फिरले. त्यामुळं माहिती आहे मला, की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते. मग ते गाव असो किंवा शहर." किशाभाऊ म्हणतात, की "सूनबाई, आम्हाला नाही ॲडजस्टमेंट करावी लागत गावात." भैरवी म्हणते, "असं कसं? तुमचं घर मोठं आहे, पण तुमच्याकडे पाणी नाहीये. आमच्याकडे 24 तास पाणी आहे, पण हवा चांगली नाही, उकाडा आहे, प्रदूषण आहे, कधीही पाऊस पडतो. पण याचं दुःख नाही आम्हाला, कारण की आम्ही हे ॲक्सेप्ट केलंय." इकडे अशोक मामा हे या दोघांना सांगत असतात, "जे काही आहे ते ॲक्सेप्ट करावं."
तर नीता म्हणते की मी आयुष्यभर असंच अडकून राहायचं का? अशोक मामा म्हणतात की नाही, माणसानं पुढं जायला हवं, माणसाने प्रगती करायला हवी, पण एकमेकांच्या साथीने. माणूस मेहनत कशासाठी करतो? आपल्या माणसांसाठीच ना. पण आपलं माणूसच जर सोबत नसेल तर मग कशासाठी करायचं सांग बरं बाळा. मोठे मोठे आनंद मिळवायचेच असतात हे बरोबर आहे, पण त्याबरोबर छोटे छोटे आनंद सुद्धा महत्त्वाचे असतात हे विसरू नकोस. मोठी स्वप्न बघणं हे काही वाईट नाही, पण त्यासाठी नात्याला तडा जाऊन देऊ नको. नातं तोडणं सोपं असतं, जोडणं फार कठीण असतं. तुमच्या लग्नाला जेमतेम 4 महिने झालेले आहेत. अजून खूप जगायचं आहे, अजून खूप आयुष्य बघायचे. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या असतात हे मान्य करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. संसार सुखाचा होईल तुमचा. तर मित्रांनो, थोडक्यात काय, शहरात राहिलो काय आणि खेड्यात राहिलो काय, दोन्हीकडे जरी राहिलो आपण तरी आपल्याला ॲडजस्टमेंट ही करावीच लागती आणि नाती सांभाळून घ्यावीच लागती. जर नाती जर सांभाळली नाही तर त्या जगण्याला अर्थ तरी काय? चला तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.